एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक प्रकार ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबात घडला असल्याची माहिती समोर येते। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी या सगळ्यात बरेच धक्कादायक आरोप केलेले आहेत। हे आरोप इतके गंभीर आहेत की ठाण्यातील कपूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय। जादूटोना विरोधी कायद्यानुसार ही केस असल्याचं देखील एक म्हटलं जात आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नेमकं काय काय सांगितलंय, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणात 4 व्यक्तींचे नाव हे सातत्याने समोर आलेत। एक म्हणजे गिरिजा राऊत, ज्या विनायक राऊत यांच्या सून आहेत। 2 म्हणजे गीतेश राऊत, जे विनायक राऊत यांचे पुत्र आहेत। आणि 3 म्हणजे श्यामल राऊत, जे विनायक राऊत यांच्या पत्नी आहेत। आणि 4थं स्वतः विनायक राऊत, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत। संपूर्ण केस ही आता हाय प्रोफाईल असणार आहे आणि सगळीकडे चर्चा यामुळेच होणार आहे कारण यावेळी एका महिलेचा छळ हा ठाकरेंच्या पक्षातील एका नेत्याच्या घरात झालाय असा आरोप आहे। गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतरच त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावं लागत होतं। त्यांच्या सासू श्यामल राऊत, नवरा गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि इतर कुटुंबियांकडून हा छळ झाला असल्याचं त्या म्हणतात। या सगळ्यात गिरिजा यांनी वैवाहिक जीवनातील जे काही आरोप केलेले आहेत ते अगोदर जाणून घेऊ। गिरिजा म्हणतात, लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर गिरिजा आणि गीतेश राऊत हे हनीमूनसाठी उटीला गेले होते। तिथे ते 6 दिवस राहिले, पण गीतेश यांनी गिरिजा सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला। गिरिजा यांनी विचारल्यावर गीतेश म्हणाले की मेंटल कनेक्ट गरजेचं आहे, शारीरिक संबंध लग्नात फार महत्वाचं नाही, मला हनीमूनला कंटाळा येतो, असं गिरिजा यांनी तक्रारीत सांगितलेलं आहे। पुन्हा जेव्हा ते मुंबईला परतले आणि मूळ गावी मालवण येथे पोहोचले त्यावेळी लग्नाच्या स्वागत समारंभासाठी जाताना पालीच्या गणपती मंदिरात ते थांबले होते। गीतेश गाडीतून उतरून पुढे चालू लागले आणि गिरिजा साडी आणि दागिन्यांमुळे मागे पडल्या। तेव्हा गीतेश यांनी लोकांसमोर शिवीगाळ करत त्यांचा अपमान केला। तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाहीये असं सगळं त्यांना म्हटलं। यात गिरिजा यांनी स्वतः गीतेश यांचं शारीरिक संबंधाबाबत नेमकं काय मत आहे ते देखील सांगितलेलं आहे। गिरिजा सांगतात की गीतेश फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सवर जाऊनच शारीरिक संबंध ठेवण्यात इच्छुक होता असं त्यांना म्हटलेलं होतं। भारतात त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही, मुंबईत आईला ऐकू जाईल, तळगावात रविदादाला जे मदतनीस आहेत तिकडचे त्यांना ऐकू जाईल असं ते म्हणत गिरिजाला नकार द्यायचे। पुढे ते म्हणाले 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेल्यावर गीतेश तिकडे देखील जवळ आले नाही आणि गिरिजा जवळ गेल्यावर तिला शिवीगाळ आणि मारहाण केली। तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी दिली, उपाशी ठेवून छळ केला असंही त्यांनी एक तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे। याशिवाय शारीरिक छळात मानसिक पाळी आणि गोळ्यांचा मुद्दा देखील सांगण्यात आलाय। गीतेश राऊत गिरिजाची मासिक पाळी कधी येते याची नोंद फोनवर ठेवत असायचे आणि अमुक तारखेला येईल असं विकृतपणे तिला सांगायचे। महत्वाचं म्हणजे विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे सतत कोणते ना कोणते कार्यक्रम चालू असायचे आणि कार्यक्रमाला अडचण नको म्हणून सासू श्यामल राऊत, गीतेश आणि इतर लोक गिरिजाला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास एक भाग पाडायचे। या गोळ्यांच्या प्रकाराने मग महिन्याला त्रास सहन करावा लागत होता गिरिजा यांना। डॉक्टरांकडे गेल्यावरही गीतेश धमकी द्यायचा की सगळ्यांना सांगायचं की आमच्यात सगळं काही सुरळीत आहे आणि बेबी प्लॅन करतो आहोत। एकदा तर डॉक्टर पुष्पा देशमुख यांनी गोळ्या न देण्याचा सल्ला दिल्यावरती गीतेशने शिवीगाळ आणि दमदाटी केली होती। आता गिरिजा असं देखील म्हणतायत गीतेश राऊत यांना मानसिक त्रास होता आणि 2022 मध्ये मानसिक त्रासामुळे ते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडे गेले होते। त्यांना अँटी डिप्रेसंट गोळ्या देखील देण्यात आल्या होत्या। माझ्या माहितीनुसार या गोळ्या मानसिक नैराश्य असेल, एन्झायटी असेल आणि मूडशी संबंधित कोणता आजार असेल तर उपचारासाठी घेतले जातात। गिरिजाला हायपोथायरॉइड आहे हे माहीत असताना तिला जबरदस्तीने गोळ्या दिल्या जायच्या। हे प्रकरण आता एवढं पुढे गेलंय की यामध्ये गिरिजा यांचा आरोप आहे गीतेशने नैसर्गिक मार्ग डावलून फक्त IVF टेस्ट ट्यूब बेबीसाठी तिच्यावर दबाव टाकलाय। काही वेळा तर घरीच या सगळ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि विरोध केल्यावरती शिवीगाळ देखील केली गेली आहे। या सगळ्यात विनायक राऊत यांच्यावर देखील आरोप आहेत की डॉक्टरांना भेटून माजी खासदार त्यांना मॅनेज करायचे आणि टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया आधी करा नंतर शारीरिक संबंध पहा असं ते म्हणत होते। आणि जेव्हा
गिरिजाचे पालक विनायक राऊत यांना भेटले होते तेव्हा पालकांना राऊतांनी सांगितलं की आजपर्यंत शारीरिक संबंध झाले नाही, कारण तसं वातावरण तयार झालं नाही. या सगळ्यात मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर मग गिरिजा यांनी ही सगळी तक्रार केलेली आहे. महत्वाचा म्हणजे अजून एक आरोप यात जादूटोणा विषयाचा देखील आहे. गिरिजा यांना घरातच बळजबरीनं गोमूत्र प्यायला लावत होते, डोक्यावरील केस कापले गेले. यामुळे फिरोज आणि काजीबाबा या संशयित व्यक्तींसह जादूटोणा प्रकरणातही एक गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार ही केस असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे एकूण गिरिजाला हे कोकणातील बाबाबुवांकडे देखील नेलं जात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता व्हिडिओच्या शेवटी महत्वाचा विषय म्हणजे संपूर्ण प्रकरणात कापूरबावडी पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे. विनायक राऊत, गीतेश राऊत, श्यामल राऊत, इतर कुटुंबीय आणि फिरोज काजीबाबांविरोधात BNS कलमे आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. आतापर्यंत 7 जणांवरती या संपूर्ण प्रकरणावरती गुन्हा दाखल झाला असून एका बाबाला सावंतवाडीमधून अटक करण्यात आली. अजूनही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संजय राऊत या सगळ्यावरती म्हणतायत ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने यावर संशय व्यक्त होतोय. आणि विनायक राऊतांनी देखील या संपूर्ण विषयावरती एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. याशिवाय गिरिजा यांनी देखील त्याच वेळी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. दोघांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण आता मी तुम्हाला पुढे सांगतो. विनायक राऊत हे या संपूर्ण प्रकरणावरती म्हणतायत की 3 वर्षांपासून ते सोबत राहत नाहीयेत. म्हणजे गिरिजा आणि गीतेश हे सोबत राहत नाहीये. 2018 ते 2022 दरम्यान जादूटोणा होत होता असा जो आरोप आहे. मग तेव्हा तक्रार का नाही केली, म्हणजे 2018 ते 22 मध्ये जर होता तर तेव्हा तक्रार का नाही केली, तेव्हा कोणी अडवलं होतं असा प्रश्न जो आहे तो विनायक राऊतांनी एक विचारलेला आहे. आणि असं देखील म्हणतायत की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आई बाबा देखील, म्हणजे गिरिजाचे आई बाबा देखील तिच्या सोबत होते, त्यांच्या संरक्षणात होते. मग तेव्हा ही तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न विनायक राऊत यांनी विचारलाय. आज 4 वर्ष या तक्रारीला झालेले आहेत. म्हणजे 2022 नंतर आज 2026 आहे आणि ही आत्ता तक्रार होते. यामध्ये काहीतरी काळबेरं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता राऊत यांनी म्हटलेलं आहे याशिवाय की गेल्या महिन्यातच त्यांना DV नोटीस पाठवण्यात आलेली आहे गिरिजा यांच्याकडून. तर त्यात ज्या मागण्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि त्या अगोदर म्हणजे जेव्हा नोटीस पाठवण्याच्या अगोदर ज्या आहेत त्या मागण्या या गिरिजांनी वेगळ्या केल्या होत्या असं देखील विनायक राऊतांचं म्हणणं आहे. तर विनायक राऊत म्हणतात की वकिलांच्या तडजोडीमध्ये काही बैठक झालेल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये गिरिजा यांनी 5 करोडची मागणी केली. त्यानंतर 3 रूम किचनचा जो एक फ्लॅट असतो ती दुसरी मागणी केलेली आहे. आणि तो जो रूम आहे 3 रूम किचनचा तर त्यामध्ये टेरेस देखील असला पाहिजे अशी त्यांची एक मागणी होती. ऑटोमेटेड कार असला पाहिजे आणि दरमहा 2 लाख खर्चाला हवेत अशा प्रकारची मागणी ही पहिल्या बैठकीत झाली असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. शिवाय या बैठकीमध्ये ज्या मागण्या झालेल्या त्यानंतर आता जी DV नोटीस आलेली आहे त्यामध्ये वेगळ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत, जास्तीच्या मागण्या केलेल्या आहेत असं देखील राऊतांचं म्हणणं आहे. तर जास्तीच्या मागण्या काय आहेत तर 5 लाख हे त्यांना दरमहा हवेत. म्हणजे अगोदर 2 लाख मागितले गेले, आता 5 लाख. शिवाय 10 करोड हवेत आणि भावनात्मक त्रास दिला म्हणून 2 करोड अजून वेगळे हवेत. म्हणजे एकूण 12 करोड इतकी अमाऊंट जी आहे ती मागण्यात आली असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलंय. आता घर आणि गाडी ही बाब जी आहे ती कायम ठेवण्यात आली असल्याचं देखील राऊत सांगतायत. आता सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे. ठाण्याच्या सेशन कोर्टात ही बाब गेलेली आहे. अघोरी कृत्यांचं मात्र त्यांनी खंडन केलेलं आहे आणि मागण्या मान्य केल्या नाही या सगळ्या, म्हणूनच आता हे आरोप केले जात असल्याचं देखील विनायक राऊत सांगतात. यामध्ये गिरिजा यांची बाजू देखील ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. त्या म्हणतात की आमचं अरेंज मॅरेज जे आहे ते 2017ला झालं होतं. त्यानंतर 2018 पर्यंत काहीच शारीरिक संबंध हे आमच्यामध्ये नव्हते आणि 2018 ते 22 मध्ये त्यानंतर संबंध न ठेवता अघोरी कृत्य जे आहेत ते माझ्यावरती करण्यात आले. यामध्ये जिवंत कोंबडा अंगावरून काढण्यात आला, तसेच हळद खायला देण्यात आलं, अगरबत्तीचे जे पावडर येते ती पावडर पेल्यामध्ये घालून त्यांना पाजण्यात आलं. शिवाय बाहुल्यांना टाचणी टोचून किंवा जुने कपडे घेऊन त्यांचे असे अघोरी कृत्य सुरू होते. हा आरोप जो आहे तो गिरिजांनी या संपूर्ण प्रकरणावरती केलेला आहे. एकूण ही सगळी कंप्लेंट त्यांनी का दिली नाही तर यामध्ये पॉलिटिकल बॅकग्राऊंड जो आहे तो त्यांचा खूप मोठा होता आणि आज परिस्थिती बदलेल, उद्या परिस्थिती बदलेल
असं समजून ते ही संपूर्ण प्रकरण टाळत होते. मात्र यामध्ये त्यांचा जवळपास 7 वर्ष छळ झाला आणि मग ते पुढे आलेले आहेत. एकूण यामध्ये महत्वाचा आरोप असा आहे की मुलगा हा सेक्शुअली कम्पेटेबल नव्हता. त्याच कारणाने हे जे प्रकरण आहे हे मुद्दामून घडवून आणण्यात आलं होतं, अशा प्रकारचा आरोप जो आहे. म्हणजे हे लपलं राहावं किंवा हे समोर नको यावं यासाठी गिरिजावरती हे सगळे आरोप करण्याचा प्रयत्न चालू होता किंवा तिचा त्यामुळे शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न सुरू होता, असं एकूण गिरिजा यांच्या वकिलाने सांगितलेले आहे. याचा मोडस ऑपरंडी जो आहे, मुलाची त्यांची क्षमता जी आहे ते त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून ते एका स्थळाकडे गेले जिथे लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, बिचारी मराठी साधी माणसं आहेत ती, कुठे त्यांना पॉलिटिकल काही संबंध नाही, त्यांचा फायनान्शियली पण कॅपॅसिटी नाही, अशी त्यांनी बरोबर चूज केली. त्यांनी ती मागणी घातली आणि सर्व खोटं त्यांनी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितल्या. तशीच आमची FIR फसवणूक केली आणि त्यांनी असं बघितलं की ते पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून ह्यांच्यावर मानसिक दबाव येईल आणि स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. हे सायकोलॉजिकल याला हे म्हणतात की एखाद्या माणसाला किंवा एका व्यक्तीला तुमच्यामध्येच कमी आहे, तुमच्यामध्ये कमी, मग तो दुसऱ्याला प्रश्नच विचारत नाही. असं करून सर्व जे भांडं यांचं लपवायचं होतं त्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर एवढे दिवस सुद्धा ही शांत राहिली. कारण का, ते एवढे पॉवरफुल आहेत तिथे MP आणि आता त्यांचा जो हजबंड आहे तो आता नगरसेवक आहे, मोठ्या पक्षासाठी ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांना कुठे आवाज भेटला नाही. ते जेव्हा माझ्याकडे आले एका सोर्समुळे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, कोणी असलं तर न्यायाच्या पुढे कोणी मोठं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपण FIR केली. पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात सपोर्ट केला. जे DCP साहेब आहेत प्रशांत कदम साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर कारवाई करतील म्हणून. त्याप्रमाणे आता आज रोजी एक अटक पण झाली एका बाबाला. आता हे जे बाबा बुवा आहेत ते देखील कोकणातले असल्याचं म्हटलं जात आहे, त्या पट्ट्यातलं असल्याचं म्हटलं जात आहे. हे स्वतः गिरिजा यांनी सांगितलंय. त्यामुळे हे प्रकरण आता पुढच्या टप्प्यामध्ये कोर्टात गेलेलं आहे. पाहण्यासारखं असेल पुढे यावरती काय होतंय. एकूणच वकिलांचा आरोप आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत, मग ते विनायक राऊत असतील, त्यांचे जे सुपुत्र आहेत ते असतील किंवा सासू असेल, त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, तरच याची कारवाई होऊ शकते. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.